नमस्कार मित्रांनो, आपण सगळ्यांनी मुलांमधील ॲलर्जी आणि इन्फेक्शन बद्दल ऐकलं असेलच, नाही का? पण तुम्हाला त्याची लक्षणे आणि कारणे माहीत आहेत का? मुलांमध्ये ॲलर्जी आणि इन्फेक्शन खूप सामान्य आहेत आणि त्यामुळे तुमच्या मुलांच्या श्वास घेण्यावर, त्वचेवर आणि पोटावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांना खूप त्रास होतो आणि कधीकधी त्यावर उपचार करणे कठीण होते. ॲलर्जीसाठी शिंका येणे, नाक वाहने किंवा बंद होणे, डोळे खाजणे, पुरळ येणे, अंगावर उठणे, सूज येणे किंवा पोट खराब होणे याकडे लक्ष ठेवा. ताप, खोकला, घसा खवखवणे, थकवा, कानात दुखणे, पुरळ येणे, उलट्या होणे किंवा जुलाब ही इन्फेक्शनची लक्षणे असू शकतात. ॲलर्जीचे प्रकार म्हणजे श्वसनाची ॲलर्जी जसे की हे फीव्हर आणि दमा, त्वचेच्या समस्या जसे की एक्झिमा आणि अंगावर उठणे, आणि दूध, काजू किंवा अंडी यांसारख्या गोष्टीमुळे होणारी अन्न ॲलर्जी. इन्फेक्शन श्वसनाचे असू शकते जसे की सर्दी किंवा फ्लू, पोटाचे विकार जसे की पोटात फ्लू, किंवा त्वचेचे इन्फेक्शन जसे की इम्पेटिगो किंवा रिंगवर्म. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती पराकण, धूर किंवा विशिष्ट पदार्थांसारख्या गोष्टींना अतिसंवेदनशील प्रतिक्रिया देते तेव्हा ॲलर्जी होतात. इन्फेक्शन बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी किंवा परजीवीमुळे होतात. जोखीम घटक कोणते आहेत? कौटुंबिक इतिहास, प्रदूषक आणि ॲलर्जीकारक पदार्थांचा संपर्क, कमकुवत रोग प्रतिकारक शक्ती आणि मर्यादित बाह्यखेर या सर्वांची भूमिका असू शकते. या गोष्टी समजून घेतल्याने तुम्ही तुमच्या मुलाला निरोगी आणि आनंदी ठेवू शकता. मुलांच्या आरोग्याचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल अधिक माहितीसाठी आमच्याशी जोडलेले राहा. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomopathy.com ला भेट द्या.